सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र या विषयावर आधारित महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला होता. प्रामुख्याने एक्स-रे आहेत. एक्स-रे किरण सगळ्यांना माहिती असेल, त्याबद्दल हा प्रश्न होता. प्रश्न आहे, खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. यामध्ये विधाने दिलेली आहेत ABCD आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पर्यायी उत्तरे सुद्धा दिलेली आहेत. ABCD विधानामध्ये आपण बघतो, श किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. श किरणांची तरंगलांबी खूप कमी असते. श किरणांच्या वर ऋणभार असतो आणि श किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. अशा पद्धतीने 4 स्टेटमेंट इथे दिलेले आहेत ABCD म्हणून. आता आपल्या यामध्ये बरोबर कुठलं चुकीचं कुठलं ते ओळखायचं आहे. आता यामध्ये एक जरी सेंटेन्स माहिती असतं की श किरणांच्या वर ऋणभार असतो, हे कसं आहे, चुकीचं आहे. कारण श किरण हे फोटॉन आहेत आणि त्यांच्यावर कुठलाच भार नसतो, ते न्यूट्रल असतात. सुद्धा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकले असता. म्हणजे सी ऑप्शन चुकीचं हे एकाच मध्ये सांगितलंय, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. आता आपण बघतो की श किरण जे आहेत ते विद्युत चुंबकीय लहरी आहेत. हे कसं आहे, स्टेटमेंट बरोबर आहे. मध्ये पाहू शकता, एक्स-रे आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इज करेक्ट. त्याच्यानंतर द वेवलेंथ ऑफ एक्स-रे इज व्हेरी शॉर्ट, हे सुद्धा बरोबर आहे की श किरणांची तरंगलांबी खूप कमी असते. डी स्टेटमेंट आहे, ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात, हे कसं आहे, चुकीचं आहे. कारण काय, एक्स-रेवर ना ऋणभार असतो ना धनभार असतो, न्यूट्रल आहेत, जे ते विचलित होत नाहीत. डी स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. पद्धतीने आपण या प्रश्नाचं अनालिसिस केलं. बरोबर बरोबर, चूक चूक, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एक्स-रे बद्दल तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगते. एक्स-रेचा शोध आहे तो कोणी लावला, तर तो रोटिंग यांनी लावला 1895 मध्ये. एक्स-रे अपारदर्शक वस्तूंमधूनही जाऊ शकतात. एक्स-रेची भेदन क्षमता खूप जास्त असते. कारण मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये लांबी खूप कमी असते. याचा अर्थ तिथे पेनेट्रेटिंग पॉवर म्हणजेच काय, भेदन क्षमता जास्त असते, असं तुम्ही म्हणू शकता. एक्स-रेला वस्तुमान सुद्धा नसते, वारंवारता खूप जास्त असते, तरंगलांबी खूप कमी असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी जिथे तरंगलांबी कमी तिथे वारंवारता जास्त. वाईस वर्सा इन्व्हर्स असतात, ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. तुमच्यासाठी एक मस्त प्रश्न आहे. तो म्हणजे प्रश्न असा आहे की गॅमा रे याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची आहे. एक्स-रे आणि गॅमा रे यातला तुलनात्मक तुम्हाला जर डिटेल सांगता आली तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, कारण यावर प्रश्न विचारू शकतात. त्याच प्रकारे डेली आपण PYQ अनालिसिस घेत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल टेलिग्राम जॉईन करू शकता किंवा हे युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करू शकता. डेली आपली कंटिन्यू सिरीज चालणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब